तर आज आपण बनवते वेगळ्या प्रकारची परसबीची भाजी। इथे मी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता आणि इथं परसबी अशी बारीक कापून घेतलेली आहे। आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण 2 कप बेसन टाकूया। तर बेसन असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बेसन आता भाजून झालेलं आहे। बेसन भाजून झालेलं आहे, त्याच पॅन मध्ये आपल्याला तेल टाकायचे 2 चमचे। तर इथे पॅन गरम झालेला आहे, आपण थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी गरम झाली की तडतड लागली की जिरे, त्यानंतर कढीपत्ता, नंतर कांदा टाकूया। आता आपण कांदा भाजून घेऊया। कांदा भाजताना चवीनुसार मीठ टाकूया। टमाटर टाकून घ्यायचं आहे, छानसं फ्राय करून घ्यायचं आहे। हे आपण सुके मसाले टाकूया, हळद, काश्मीरी लाल मिरची, घाटी मसाला। ह्यात परत टाकून घेऊया। थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्या। बेसन टाकूया।